मी आले का जरा बाहेरून. तुम्ही कुठं चालले? थोडं काम आहे माझं, आले लगेच. ते काय आहे हातात? काय नाही ते कपडा आहे हातात. मग त्याला पण का ठेवलंय? अगं तोंड बिन पुसायला घेतलंय म्हणजे. पण तुम्ही चालले कुठे एवढं आवरून नटापटा करून? थोडं काम आहे माझं. आता तुला सांगून जाऊ कुठं जायचंय. तू माझी सासू मी तुझी सासू आहे. नाही, तुम्हीच सासू आहे पण तुम्ही रोजच जाताय ना आवरून, म्हणून विचारलं कुठं जाते जाता. आवरून. मग काम असतात माझ्या माग. का घरात बसून राहू का मी? घरात बसून कोणी आपल्याला आणून देणार आहे का खायला प्यायला? एवढं आवरून बर ठीक आहे, जाऊ. ठीक आहे, जावा जावा. आड काठी घाली ती नुसती मधी 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 मधी. यांचं चाललंय काय नक्की? हे रोज जातात आवरून कुठं ना कुठं. आणि म्हणून तर नाही ना बाबा सोडून गेले यांना. काय माहिती कुठं जातात, जाऊ दे मरू दे, मला तरी काय करायचंय. काय काय करते? काय नाही, बसा ना. आणि सासूबाई कुठे आहे तुझी? त्या आत्ताच गेल्या आवरून कुठं तरी. हा तेच म्हणलं, मी पाहिलं. कुठे कुठे गेली? काय सांगितलं माहिती का तुला? नाही ना सांगत, रोज विचारते कुठं जातात काय माहिती आवरून. जाऊ दे, काय करायचं त्यांना करू दे. मला काही कळतच नाही तू सासूचं. एवढं म्हातारपणी कशाला आवरायचंय? सोनाली घरात. ते आवरायचं आवरू द्या, पण लयच आवरून जातात मेकअप बिकअप हा, करून. एवढं नटून नाही गेलं पाहिजे. एकदा नवरा गेलाय आता निघून. हा ना, लोक आजूबाजूची नावं ठेवतात, त्यांना नाही काय बोलवलं, मला चिवून बोलतात. ठेवणारच नाव. तुला कळत नाही का? तुला विचारता येत नाही का? आता मी विचारते, मला म्हणते तू सासू आहे का मी सासू आहे. आता असं बोललो काय बोलणार? ते पण आहे, ती थोडी बोलून देणार आहे तुला. जाऊ दे. तुम्ही कसं काय आल्या? काम झाले? आले ते नाही, अशी चालते बसायला. माझे काम आवरले, म्हणलं बसाव तरी. माझी आवरली होती सगळं काम, म्हणून मोबाईल बघत बसलो होते. ते बोर झाले बघून बघून. हा, मग आता तोवर मोबाईल बघणार ना. तुला एक सांगू का? काय? बोला की. सांगू का नको सांगू? बोला की. काय सासू जाती ना, सासू, तू कधी विचारते का तिला कुठं जातील कुठं नाही? अहो ताई लय वेळा विचारलं, पण त्या सांगतच नाहीत कुठं जातात काय माहिती. फक्त म्हणतात आले जाऊन आले जाऊन. ती ना एका माणसाला भेटायला जाते बघ. काय? हा. अहो काही काय बोलता, ऐकून घेते म्हणून तुम्ही त्यांच्याबद्दल काही बोलाल का? अगर आणि मी काय तुला खोटं सांगत नाहीये. मी माझ्या डोळ्याने बघितलं. आणि तुला बघायचंय का? बघायचं का? चल तू माझ्या माग. खरंच बोलताय तुम्ही? अगं हा, खरंच. अख्ख्या गावात झालेलं आहे. तुला काय माहिती अजून? तू बसते घरात. बघायचं का तुला? चल तू माझ्या अख्ख्या मागं. गावात म्हणजे यांना पण माहित असेल? सगळ्यांना माहिती. तुला नाही का सांगितलं? म्हणजे माझ्या नवऱ्याला माहितीये हा, आणि त्यांना काहीच वाटत नाही त्यांच्या आईबद्दल असं? मला काय माहिती बाई. चल तुला बघायचंय का? चल तुला चला. दाखव. उठ. बघू देच आता मला पण नक्की काय ते. कुठं इकडे निघाली? काय नाही? गडबडीने एवढी चालली कुठं? काय नाही. अरे काय नाही मग ती सासू हरवली, सापडायला चाललो होतो. आणि सासू काय हरवाय काय? बारीक पोरगी काय बोलते चेअरमन? मलाच काय अहो कळलं? नाही, ते गेल्यात कुठं तेच बघायला चाललोय. रस्ता पुरत नाही. अरे गेले असेल, रानात गेले असेल कामा मला काही. हा तेच बघायला चाललो, कोणत्या रानात गेलेत कामाला. ती म्हणली माझ्या सोबत चला म्हणून चालले होते. अरे खरं बोल तू, अशी काही मोकारी नको फसू. अहो ती सासू जाते ना रानात रोज. हा हा हा. तिला सांगितलं मी तू सासू जाते. तिला खरंच वाटत. म्हणलं चल तुला मग ती दाखवते. काय आज जाते का रानात? माहिती आहे आपल्याला. रोजच जाते रानात तिला ती. दाखवायची ना आज. खरं बोलताय तुम्ही हे? जाते ती रानात ना. बायकोला बी लय होता बोलायला का? ते ना मेकअप वगैरे करून तयार होऊन सासू जातात त्याबद्दल बोलतात ते त्या. हा. तुम्हाला माहिती ना. आणि तुला काय पडलं होतं उद्या वाचून? अहो, पण तिला माहिती नाही. तिला दाखवायचं होतं ना. ती म्हणजे सासू- तुम्हाला पण माहिती आहे हे? आता सगळ्या दोन्हीला माहिती, मलाच काय घेऊन बसली तू? बाई म्हातारीला काही कसं वाटत नाही. तुलाच कळायला पाहिजे ना. सासू आहे ना तुझी. जा आपण मला आता कळलंय. चल तुला दाखवते. चला. अरे चला म्हणजे जाऊन दे ना. मोकार भांडणाचं कार करशील तुला का? कशाचं भांडणाचा कार? भांडणं काय? उलट मजा येईन भांडणं बघायला. चल. काय होतं हा. मोकार लय एखाद्याच्या घरात वाढून काय पडले ते उद्योग वाचून वाढून नाही पण हे- तिथे गेली काडी टाकाय. अरे ती बाई तुला माहिती नाही नसताना तू उद्योग वाढू नको येऊ. हो. ही आहे ना, जर पिटली ना तर उचलून टाकीन तुला. जिंजी नाही ठेवायची वाट डोक्याला. वाचून तुम्ही शांत बसा राव. तुम्हाला यायचं का रे रानात कामाला जाई असेच त्याच्यामुळे लय उद्योग वाढत आहेत. बरं काय म्हणायचं? अहो पण बरं झालं ना त्यांनी सांगितलं, म्हणजे मला समजलं तरी. आपण ती बाई लय डेंजर आहे यार. जाऊ आता दे, बाई असू काय दे, danger काय असू दे. करते ती? तू यंदा फक्त ना ते असतो ना काय करायचं अहो काय पण नाही. मला एक कळत नाही, ती बाई अशी वागते, तिला लोक नाव ठेवतात, उद्या माझ्याकडे पण बघतील वेगळ्या नजरेने. अरे कारण तुम्ही त्याच तुला घरात मी एक राहतेय सांगू ना. का? बघू दे, पण ती तू सासू काय कमी नाही बाबा.
ते आमच्या नांगूर धरीन सगळा. हा ती आम्हाला तुला सोडायची तुमचं धोरण काय मी तिला सोडणार नाही आज. मला तुझं बघायचं म्हणणंच आहे का जायचं तिथपर्यंत? जायचंय. बरं चला मग. नाही. आपण काय लाजायचं? मोकळा हो तुम्ही पण चला तैला. चला बघू तर घरी काय नियोजन आहे. मागचं काय रोल? चल लवकर. आपलं येऊ मागची मागं करू. नाही का म्हणे ये नका अरे किती वेळ झाला सुनबाईला प्रश्न करीत बसली. काची समजानाच कुठं चालल्या, कशाला चालल्या, एक काम कर कुठं जाताय. नाही नाही उद्यापासून तू आहे ना येतच नको आणि जायचं मग मी नाही आल्या तुम्हाला भाकर कोण अरे ते घालीन? भाकरीत जाऊ दे मरू दे पण विषय असा आहे माहिती का काही वेळेस ना आता गावात लोक सगळं नाव ठेवते ठेवू द्या बाई, मी माझ्या नवऱ्याकडे आलाय, मला काय नाव ठेवायचं. अरे पण तुम्हाला मी जर त्याला जर मी सांभाळच नाही लहानचा मोठा केला नाही तर त्याला कोणत्या दृष्टीने मी त्याला अहो, पण त्याच्याकडे आता जाऊ मी केलाय ना लहानचा मोठा, मी सांगते ना त्याला, तुम्ही चला ना घरी. त्याला कोणत्या बुद्धीने सांगू का त्याला मी ही करायचंय म्हणून काय मी तो बाप आहे मला तू मस्त मला ओळखीतोय पण सांभाळायचं त्याचं राहायचं कोणत्या बुद्धीने मला ही सांग पहिली. अहो हा मान्य आहे, पण मी त्याला समजून सांगितलं ऐकन त्यो, एवढा बी खौट नाही तेव्हा त्यो. मी काय म्हणतो ते त्यापेक्षा आहे ना आपण एक काम करू आपण आहे ना या असं भेटायचंच बंद करू विषय आणि भेटायचा विषय बंद नको करून मग म्हटलं तुम्हाला कोण मी भाकर कुठं देईल? काम करीन मी मला नाही, काय नाही. मसले तुम्ही कोणाचे एक काम करा, घरी चला, जाऊ दे. कशाला घरी नेती जे होईल ते होईल, काय होईल ते बघते. काय करीन त्यो भांडण याच्यावर काय करीन मी सांगन ना त्याला, मी सांभाळलाय ना त्याला. असं अशी जिंदगी काढायची मला नाही पटायला. ती पोरगी मारणार तिची नावं ठेवायला लागली. रोजच कुठे जातात आणि रोजच कुठे जातात. माझं डोकं चलत नाही, काय उत्तर देणार मी देऊन देऊन तिला, कवर देऊ उत्तर. नाही काय म्हणलं त्याच्यामुळे नाही असं म्हणलं का आपण नाही भेटलेलं परवडून असं मला मला नाही जमायचं, तुम्ही घरी जा. वाटतं घरी कोणत्या दिवशी जाते तू घरी गेलं मला मारणार नाही तू काय वाटतं काय अहो मी नाही बोलून देत ना, तुम्ही ऐका ना उसक. तुम्ही ऐकतच नाही तर मग कसं काय काय नाही. काय करणार? मला शेजारचं काम मिळते शेजारच्या गावात आपल्या घरी मसलंय आहे, काहीच गरज नाही आपल्याला कोणाची तर कामाला जायची. मी तिथे काम करतो तू काहीच बोल नको काय बोलायचं त्याला तो तुला बी हाकून द्यायला बसला माहिती देऊ द्या, मग मी तुमच्या संग येईन कामाला, जाऊ द्या. मग आता काय करणार आहे, मी मानावर सोडून नाही राहू शकत. आज 15 अरे वर्ष पण राहिले, थोडे त्याच्या राहिले का? त्या ते माझ्या बेसवर तू काय तू वाटोळ करून घेती नाही, मला नाही जमणार. नको, तुम्ही आता घरी चाला. ते बाहेर यायचं, ते लोक गावातले लोक बघा त्यात, ते चांगलं बी वाटत नाही गेले मला. त्यापेक्षा नकोच मला असं वाटतं तुम्ही जा कुठं तुझ्या जाऊ? घरी नाही नाही, मी नसते जात. तुम्हाला घेऊन गेल्याशिवाय नसते. खरंच की तुम्ही बोलताय ते अहो आई, काय वाटलं पाहिजे तुम्हाला नातवंड खेळायच्या वयात तुम्ही हे करताय का इथं? तुझा काय असलं काहीतरी धंदे? गैरसमज होतोय तुझा. काय गैरसमज? परपुरुषाला येऊन भेटताय तुम्ही, परपुरुष नाहीये ते. तोंड झाकायला रुमाल आणला होता ना तुम्ही. तुम्ही ना आहे का आतापर्यंत झाकून ठेवायला नको म्हणलं कवर आता ग बसायची तुला मग नाही मग काय काम नव्हतं खरंच आहे राव हे. काय पहिलं हे यांना अहो, दोघींना विचार येड्यात करा, काढीत तुमच्या होतो आपण. पोराला जर समजलं की त्यांची आई असले धंदे करते काय वाटेल त्यांना? अगं तू वेगळं समजतीये, काय वेगळं समजतीये? तुला काहीच गोष्टी माहिती नाहीयेत. नाही, नाही, जाऊ दे तिचं गप काहीच ना होत नाही. गप बस नको म्हणून बाबा सांगू तुम्हाला सोडून निघून गेले तुमच्या ह्या असल्या वागण्यामुळे. आजचं नाहीये, 15 वर्ष झालं हे अशीच करते बाई, मी तुला सांगते अहो, काय. अहो सांगू द्या. हा? वहिनी, यापेक्षा नव्हतं तुमच्या लाज वाटायला पाहिजे ना म्हातारपणी अहो, आपले तुमच्या ह्या चाळे असल्या वागण्यामुळे सुना माझ्याकडे आल्यावर. कोणत्या नजरेने बघतील लोक? अगं तुझे समजती ना, तुझं भास वेगळा होतोय आणि तुम्हाला पण माहिती नाही 4 गोष्टी. अहो, काय नाही, झालं तर आता गप रोज थापा बघत ठेव ना, राव, तू तुम्ही, तुझा. नटून थटून तुझा तो आहे. रोज तुम्ही इकडं काय एवढं पळतात. बोलताय? असं नव्हतं तुमच्यामुळेच होत ए. तुम्हाला कळत नाही का? मला बोलती अरे बाई मी नाही आम्ही सहज एक मिनिट फोनवर करून बोलायचं ना, मला बोलती ना बस. भाकर आणली होती एवढा काय राग काय? येतो तुम्हाला? बरं का वहिनी पण तुमच्याकडून आणली अशी होती. अपेक्षा नव्हती राव. हो अहो, बा- काय ऐका अपेक्षा ना म्हणताय नेमकी? ते आमच्या गावातली आहे मला भूक लागली होती तुम्ही असं नाही म्हणून मी अहो, ऐका ना तुम्ही. नाही, नाही, ते आमच्या गावातली बोलून घेणार आहे त्यांना इथं. इथं काय इथं तुझ्या घरी हॅलो, तुझ्या घरी नाही मी नाही तू जाणार. घरी जा नाही हो, मी नाही जाणार आहे. मला नाही बोलून द्या, मला मी जाणार नाही. माणूस आहे, काय काय नेमकं काय बांधलंय? ठेवलाय. अहो काय नाही आमच्या शेजारची गावातले आहेत ते तेव्हा इथून चाललो तेव्हा त्यांना म्हणलं भाकर मिळेल का खायला पण हे अहो पण रोजचं आहे रोज असं. ये येऊ खेळ. अहो रोज रोज नाही येत मी ती पोरगी सांगते बा रोजच ही बाई ती का रोज बघितलं तू बाई आता ती आम्हाला रोज दारात आहे, तिच्या शेजारीच राहते, माहिती ना मला. अहो, रोज कुठं येतात जाते, ते कुठं आवरून. नाही. आपण मग आम्ही काय असं काय उसा बिसा त्याच्यात आपण बसलो वाटलं काय पाहिजे, आपलं वय काय आपण करतोय अहो काय? ठीक आहे ना पण आता आम्ही वयाचा हिशोब नाही पण आम्ही काय वाईट केलं इथं बोलतच होतो ना चाळे.
अहो ह्या असं ऐकणे तू ग बस. झालं राव सहज आम्ही काय न काय करीत नव्हतो दोन्या नव्हतो पण 8-15 वर्ष झालं बाई अल्पटा आणि याचं काय आणि कोण अहो, तुम्हाला पाहुणे भाकरच खात होतो काय वेगळं चाललं. भाकरच खाता तुम्ही आम्ही कुठं काय म्हणलंय पण मग तुम्ही असं बोलतात का बाई चांगलं नाही असं नाही राव तसं नाही. सुन देखता सासू नटून थटून घर सोडी ती रोजची रोज तीच चाललेलं आहे तिचं कोणची सून म्हणणार आहे की बाबा माझी सासू कामाला चालली म्हणून आपण एखाद्याला भाकर चारणं बी जर गुन्हा असेल तर खात्री मग करून घ्यायला आली तर समक्ष दिसलात ना राव तुम्ही ना ते होत मग काय आम्ही चोरून बोलत होतो काही. अहो, दिसतंय, तेच बघा सांगतो ना आम्ही. मग मी काय भाकरच खातो आणि 2 तुकडे. आपण रोजच भाकर घेऊन येतात ना अहो, तुम्हाला काही घरदार नाही का तुम्ही तुमच्या घरून आणायची ना हा? कुठंतरी काम करीत असले तर तिथं अहो काय माझ्या घरी कोण नाही म्हणून शेजारी ती ओळखीची होती तिला म्हणलं बाबा आज काम नाही मिळालं भाकर मिळेल का तेव्हा तिने भाकर आणून दिली. अहो, आता तर माहिती आहे. माझ्या बहिणीला माहिती आहे बहीण शेजारी राहते यांच्या. आता आम्ही शेजारी पार तिथं जवळ खेटून आता ही रोज मला बायको काही सांगते पण मला वाटलं काय हिचं बी खोटच असेल मी काय काय आपण चौकशी करायची या मला दाखवलं सगळ्याला बरोबर आहे. अहो अन्न शपथ तसं काय नाही अन्न आहे माझ्या हातात. अहो ते अन्नाची खोटी शपथ घेताय तुम्ही अन्न तुमचं आणि घेते आपण तुम्ही का गप्पे मग का सांगा काय नाही काय नाही ग बस तू 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 तुझ्या घरी जा बाई 5 पासून तुम्हाला भेटू नको मी माझ्या घरी जातो आमचं चुकलं माफ कर आम्हाला त्याला काय सांगू नको तू शांत बस त्याला काय सांगू नको बाबा तुझ्या नवऱ्याला मग फोन सुद्धा उचलीत नाहीये नाही ऐक ना आहे पुरी पाया पडत तोय नाही तू जा मी जातो घरी. अहो ऐका ना काय वाट पाहिजे आपण फोन करते उचलत नाही काय तुम्ही काम मला एवढं कळत नाही वैशिव लाज वाटते नाही का ग तुला थोडी तरी हा कशी बघितलं का मी तुम्हाला त्यासाठी होय, भरपूर मी आता सासू- तुम्हाला सुना आल्यात तर हे झालंय आणि या वयात असं खरं मला तर काय वयाचं तरी भान ठेवा माणसाने. बरं, घ्या बोलून काय काय बोलायचं. हा घ्या बोलून आता आता काय काय राहिलंय? बोलणार आहे तुमच्याकडे शब्दच नाहीत बोलायला. आणि मला तर असं वाटतं बरं का असं करण्यापेक्षा ना तुमच्यासारखे मिळालेलं बरं अहो, खरं. हे उद्योग लेखा सुनान देखता करण्यापेक्षा ना मिळालेली बरी याला काय सांगून उपयोग होणार आहे चला आपल्या आता घरी. एवढं बोलत आपण त्या बाईच्या ह्याच्या तोंडावर अजिबात असं ही नाही बाबा आपण काय चुकीचं वागलो असं काही हीच नाही काय वाटत आहे का तरी काहीच नाही परिणामच नाही काही आपल्याला सांगून तरी उपयोग काय आहे ना हा. काय मोकार आपल्याच किमती आपण घालून हा, द्यायचे. चला त्याचा काय उपयोग आहे आपल्याला काम नसल्यासारखं झालं आता. बाईच्या जातीने ना नीट राहावा असं नाही हे करावं चल सांगून कुठं फरक पडत असतोय आणि अजिबात घरी यायचं नाही तुम्ही पण जा त्यांच्या बरोबर. आज मी खरं सांगितलं असतं सगळं व्यवस्थित झालं असतं त्यांना सगळ्यांना झालं का म्हणून यांनी सांगून नाही दिलं बरं आता आले होय एक काम सगळेजण कर, ते गेल्यावर गेले तुझ घरी जा ती म्हणली मला घरात नको येऊ तू घरी जा मी आलो मागून जातो आणि बघा जा आज काय साक्षी मोक्ष लावते लावूच आज तुझं मागून ते काय म्हणतात काय नाही मला ऐकू दे मला हे मी आलो. सहनच नाही व्हायना बघा तू जा मी आलो जा तू घरी मला सोडून दिलं तूच मला आधार होती आणि तू नेते भाकरी म्हणते खुशाल काय तोंडाने म्हणते मला अरे ऐकून काय सांगू नको तुझं मला आणि ह्याच घरात राहणार असेल तर मी पण नाही राहणार. अरे असं असं काय त्या बोलताय? घरात. ऐकून घ्या ना तू आहे ना चालायला लाग पहिल्यांदी नाही राहायचं तुम्ही इथं आमच्या मध्ये. दारात आलेत ना ही केवळ तुझ्यामुळे आले अरे पण माझं काय म्हणणं आहे, ऐकून घ्यायला काय अडचण काय आहे? ऐकायचे आता ऐक ना काय काय सांगते हा सांग काय सांगायचं सांग आता. तुला बी कळत ना अरे नेते मी भाकरी मग म्हणून काय झालं नेते म्हणजे काय भाकरी चारणं म्हणजे काही गुन्हा आहे का मग मला सांगितलं का तू कुणाला अहो भाकरी पण देते काय? तुम्हाला जर चारायचं होतं तर घरी आणायचं. कोण घरात मी घरी- जेवायला घरी- घातलं घरी असतं. आणायला काय ती काय ही एक काय मग बाहेर जाऊन भेटायची काय गरज आहे? घरी आणून जेवायला आणा घाला मग. तुम्ही. मग मी तेच म्हणते ते म्हणतात ना भाकर खायला जाते. नटून ठटून जायचं आणि 5-4 भाकर न्यायची आणि चारायची खाऊ घालायची रोज आता आहे हे ऐकायचं राहिलंय मला हे असलं असतं का नाही, म्हातारं पण ही काय वयात मला एवढ्या? बरोबर नाही वाटलं समजा पाहुणा रावळा असतं एक तू दोन आहे ना दिवस माणूस 2 घातलं मिनिटात जीव. चालायला लागायचं चल अरे ऐक ना तू ऐक ना अरे मी काय जाते ऐक? पण माझं व्यवस्थित ऐकून घे एकदा सांगा तुम्ही ऐकायचं नेमकं राहिलं काय आता. नेमकं आम्ही सांगा ना तेच आम्ही. विचारित होतो तुम्हाला तेच मला विचारतोय आहे ना तुझं काहीच ऐकायचं नाही चल अरे ऐक ना तू ऐक आणि ऐकून तर घे काय ऐकायचं नाही चल अरे एक शब्द तरी ऐकून घे तू सांगायला राहिलं बोलायचीच तू. का वा? मग तुम्ही सांगा ना नुसतंच ऐकून ए थांब 2 म्हणजे मिनिट पाडा वहिनी बोला काय म्हणणं आहे तुमचं सांगू कोणत्या तोंडाने सांगू ते? तुमच्या तोंडावर तोंडाने बोललं. थोडंच नाही ना राहिले जागा. हा. माझ्या आयुष्यात आहे ना आतापर्यंत सगळ्या अडचणीच आहेत एक तर माझा बाप तसला गेला निघून आणि आता तू असली शेण खायला निघली का? अरे थोडस तरी ऐकून घे माझं काय ऐकायचं तुझं? काय ऐकायची सांग आणि बापाला काही बोलू नको काय बाबा आला का तू आला का काय तू ना आले नाही पण आज बोलू नको ना वाईट वाटतं रे मला पण अहो पण हा? 15 वर्ष झालं गेलाय सोडून वाईट वाटाय काय तूच मला सांभाळ तिथून पुढं मग मी काय कमी केलंय का तुला मग त्याला काय त्याची काही गरज नाही मला असं नको बोलू अरे ऐक तू असं नको नाही
आज न उद्या जर ते आले आपल्या जवळ तर आपल्याला त्यांना घ्यावं लागेल. कशाला त्याचं नाव सुद्धा काढू नको. आले म्हणजे काय अरे. मी काय सांगत होती ती सांग मला पाहिलं. अहो पण ते सोडून गेले कशामुळे त्यांची चूक असेल यांच्या अशा वागण्यामुळेच गेले असतील. माझ्या ही काय ही कोणा संग बोलतीन काय ही मला विचारतो. बाप जायचं नाही तर काय करीन अशी कुठं अशा वागण्यामुळेच गेले असणार आहेत ते पण सोडून. तरी काय चुकी आहे जायला हेच कारण असं काय हा, दुसरं काय असायचं. तू सांग तू काय विषय तुझा तू काय म्हणली मगाशी. अरे काही नाही नेते मी भाकर पण मग कोणाला नेली एवढं. भाकर? कोण आहे माणूस कोण आहे ते हाय का तोंड सांगायला? सांगू शकत आता नाही बोला की अरे पटपट. माणूस कोण आहे तो सांगशील का नाही. खालच्या गावात कामाला आहे. कामाला आहे जा त्याच्या बरोबर राहा जसं. अरे ऐक ना तसं नको नको ऐक ना राहू दे मला घरात. एक काम कर सर आपणच जाऊ दोघं जर. नाही खरंच जाऊ चला. नाही नाही ह्या इतर राहण्याचं मी नाही राहणार यार. लोक काय बघतात तरी म्हणलं रोज लोक अशी का बघतात. जाऊ दे काम करते मीच निघून जाते. चांगलं नको कोण आहे ना बघन मी तुमच्याकडे तुम्हाला असे घरात. उद्योग केले. तुझ्यासाठी एवढं सगळं करून सुद्धा तुला नको काय आहे ना नको मी. करू माझ्यासाठी जा तू. माझ्यासाठी केलं पण नाही कर आई बापाचं कर्तव्य असतं करायचं. माझ्यासाठी काय केलं तुम्ही. हे केलं दिसतंय ना डोळ्यांनी. लोक दुसऱ्याच्या नाव गावात जाऊन ठेवतात. दुसऱ्याला भाकरी घेऊन जायचे आणि तीन चांगलं करताय काम पुण्याचं. यांच्या जागा तुझ्या आईच्या जागेवर दुसरी बाई असती ना घरी सुद्धा नसती आली एवढी चव जाऊन. एक काम एवढी बी कर, चुकीची नाही वागली तेव्हा मी. आपण मग का बोला ना चुकी अजून काय चुकीचे राहिले बायगायची. तुम्ही यांना जायला सांगताय का मी जाऊ. मी आता सांगते मी इथं राहणार ती नाही. बायको जाईन नाही तर नाही तू जा त्याच्या बरोबर राहा. इकडे येऊ पण नको. कोण असं जा तिकडे त्याच्या सोबत राहा. तिकडे काही पण करा तुम्ही मला काही जाऊ घेऊन दे माझा त्रास होतो ना जाते मी जाऊ दे. हा तू निघ. जावा आता. तू तिथं हा, हाच माणूस तो. हाच माणूस होता. अरे हा बाप आहे माझा. काय? माणूस नाही हो माझा बाप हा? आहे. 15 वर्षापूर्वी सोडून गेलाय. आम्हाला तरी काय माहित. आपल्याला काय तपास. हा कशाला आला तो इथं आता दारात. ए माझ्याकडे बघ नजर कर माझ्याकडे. ए पांडा 2 मिनिटं ऐकून घ्यायचं तो. माझ्या नजरेला नजर दे फक्त. कशाला आलाय आमच्या दारात परत आमच्या आयुष्यात कशाला आला. 15 वर्ष ज्यावेळेस सोडून गेला मला माझ्या आईला सोडून गेला त्यावेळेस तुला नाही का लाज वाटली. आणि आज मी तुला बोलतोय ना मला याचं काहीच पश्चाताप. आम्ही इतकं कष्ट सहन केल्यात नाही याच्यानंतर गेल्यानंतर हे आम्हालाच माहिती. अहो पण आई एवढं आम्ही बोलत होतो तुम्ही सांगायचं तरी ते बाबा आहेत म्हणून. त्या काळात आम्ही इथं नव्हतो आपण चेअरमन इथं नाही काय होतो आपल्याला ना? काय रोज तोंड आठवत. मारत आहे का त्यांनी त्यांचं? सांगितलं होतं कधी सांगायचं पाण्यात नव्हतं बाबा, म्हणजे गेलाय 15 वर्ष. एवढं ऐकून घेत बसलं तुम्ही पण. कशाला आलाय दारात माझ्या. म्हणजे नियम कोणत्या दुसऱ्या माणसाकडे नव्हते चुकलं नाही गेले. मग आमचं चुकलं आम्ही तुमच्या पोटी जन्म घेतला. अहो असं काय बोलताय. मी जातो खाऊ दे ना. माझ्या करता तिला तू काय थांब बाहेर म्हणलं. काढ. नाही काय? मी पण येते तुमच्या मी संग. जातो नको, त्याला माझ्या माझा करता पण तिला त्रास नको होतो. बाहेर. नको जाऊ दे तुम्ही दोघं बी जा. मला काही गरज नाही कोणाची. आता कसं अहो, पण पांडा त्यांना काही राग सोडून गोष्टी बाबांनाच काय भेटायला वाटतं? जात होते त्या. किती केलं तर म्हणजे वहिनींची काही चुकी नव्हती म्हणा आणि त्याच्यात. त्यांची बापाचं बी काम चुकी नाही का बापाचं आता काम नाही का 15 का? आपण आमचा सुद्धा गैरसमज झाला या, की बघून. नाही नाही माहितीच नाही म्हणजे मला. असं माहिती साहजिकच नाही कुणी की असेल तर तुझ्या बाप आहे म्हणून नाही तर ही शब्द आमची चुकीची साहजिकच गेलेली ना. बरीच. कोणाचं कुणीच तसं म्हणू आणि शकत कुठंतरी नाही. 15 वर्ष मी तुला सोडून नाही गेलो. मग 15 वर्ष सजा भोगली. कशी सजा बघली काय झालं होतं? तू कारस्थान काय केलं शाळेमध्ये तुझ्या ध्यानात नाही का? मी काय केलंय जाऊ. आठव तू म्हणून तू त्यांना जेलमध्ये जावं लागलं. काय मी केलं काय केलंच नाही. मी काय केलंय. व्यवस्थित आठव मग तुला. तुझ्या कानावर नसेल येऊन दिल्या काही गोष्टी. उद्योग तो वाढवला असं आणि निस्ताराची पाळी त्यांच्या वाली असं. डोकं दुखतंय ना. तुम्हाला काय केलं होतं तुम्ही? मी काय नाही केलं. शांत राहा. यांनी एका हे आता पोराला हे मारलं होतं. नाटक चालल्या तुमची नाटक सगळ्यांची. नाही चालले. तू पोराला मारलं होतं ध्यानात आहे कोणत्या तुझ्या? पोराला मारलं मी. अरे तू एका पोराला मारलं होतं तुझ्या ध्यानात आहे का शाळेमध्ये? हा, मग मारलं असेल मी पोराला काय. मारलं होतं तो मरून गेला. तू निघून काय? गेला तिथून तो मरून गेला. त्याच्यानंतर बाबा तिथं पोहोचले होते. म्हणजे याचा गुन्हा त्यांनी त्यांच्यावर आला म्हणायचं असं झालं. अरे मी फक्त त्याला थोडस असं ढकललं होतं. ते दगडावर पडलं. पण मला काय माहित नाही. मी तिथून निघून गेलो होतो. मग काय चुकी रे मग काय तुम्हा- चुकी? माणूस- बाप जर तिथं पावसला असेल अरे आज मी शेवट 15 बाप- वर्ष जात होते ना इकडं तिकडं तर त्यांनाच भेटायला जात होते. मी दुसऱ्या माणसाला नव्हते भेटायला जात. ते त्यांनी मला सांगायला नव्हतं लावलं म्हणून मी सांगितलं नाही आजपर्यंत. आणि तुझं म्हणणं असेल ना तर आम्ही निघून जातो. चालव. माझं चुकलं. मी ना सॉरी खरंच माझं पण चुकलं. मी यांच्या बोलण्यात आले.
मला खरंच माहित नव्हतं. मला आहे ना कोणच्या तोंडाने तो पैसे येऊन राहावा हीच माझी इच्छा होत नव्हती, म्हणून मी हिला भेटायचो 2 मिनिटं. मग आणि- तुम्ही आल्या सांगितलं नाही. तुम्ही तेव्हा तरी तिथं तरी अरे बाबा तो लग्न झाले, तुला बायको आली, काय सांगणार आहे? 15 वर्षांनी कोण माणूस येतो या वयाला भेटायला? त्यांना वाटलं की परत तुझ्या सासरच्या लोकांच्या बरं मनात हे गैरसमज बोलले आला यांची तर बी काय काय करायचं? चुकी नव्हती बा, काय चुकत आहे आमची माणसं? कशी चुकी म्हणताय? बरं साहजिक आहे ना, जर तुम्हाला आम्ही ओळखीतच नाही म्हणले नंतर आम्ही काय बोलणार आहे? नाही तुमची काही चुकी नाही आणि तरी पण तुला आता इथे लोक नाव ठेवणार आहेत, आम्ही नाही जातो. तुम्ही नाही जायचं. मी तिला न्यायसाठी लोकांच्या जातो. जाळ झाला, मला लोकांची घेण देण नाही. मी तुम्ही कुठंच नाही जायचं. मी तुम्हाला नाही सोडू शकत. आता 15 वर्ष झालं, आता तुम्ही आमच्यापासून बाजूला राहिला. आता आता तुम्ही आमच्यापाशी राहायचं. आणि तुम्ही जर जाणार असताना तर आम्ही निघून जातो कुठेतरी. राहू दे घरात. अहो जाऊ द्या, तुम्हाला पश्चाताप करण्याची गरज नाही. काही तुम्ही गरज नाही. पोरासाठी केलेलं तुम्ही आहे. काय गुन्हा केलेला आहे? तुम्ही काय चुकीच नाही काही. वैयक्तिक गुन्हा काय केला? आपण ते बरोबर नाही ना वाटत आता बरोबर नाही लोकांना. वाटत. हो का? काय ते? समाज काय म्हणेन आणि तुम्ही काय करणार आहे याचीच काय घेण देणं नाही. नाही उद्या याच्यात समाज म्हणे इथं आलात म्हणून समाज नावं ठेवणार आहे म्हणून तुम्ही घर सोडून जाणार आहेत का? नाही समाजाला जायचं. परिस्थिती माहिती आहे. आता आम्हाला तरी होती माहिती परिस्थिती. वैयक्तिक आता आम्ही आम्ही काय ऐकली बोललो आमच्या म्हणून माहिती तोंडाने? झालं ना. म्हणजे असं समाज बोलणारच आहे हो. अहो, त्या टायमाला मी जर गेलो नसतो ना, ह्यो गेला असता तर वंशच बुडाला असता ना. हा. साहजिक मी आहे. गेल्याने काही टेन्शन नाही आलं ना. साजे तर कोणाला भोगावत लागली अशी झाला दोघांपैकी एक असता जण. तुम्ही झाला असेल त्याच्यात काही. गुन्हा कोणचा केलेला नाही. तुम्ही तुमचा दोषच वैयक्तिक नाही. गुन्हा केलेला आहे का? पोराचा गुन्हा तुमच्यावर घेतलाय. आपण मग ह्यो गेला असता तर संपलंच असतं ना आणि सगळं. असं पण नाहीये, त्यांनी मला तिथून पण लय सहकार्य केलं. जेल मधले सगळे काम करून त्यांनी पैसे पुरवलेत. बरोबर आहे. तिथं बी का दिवस रात्री हा, तिथं पैसे नाही, असते माझं ते सुद्धा चुकलं आई, मी पण पंचायतच तुला आहे ना. वापरलेत. लय बोललो. मला तुम्ही दोघं पण पाहिजे. वहिनी आमचं पण चुकलं बरं का, आम्हाला माफ करा. आम्ही तुम्हाला लय तडातडा बोललो. रडू नको. जाऊ आणि दे. बाबा खरंच लोक काय म्हणतील याचा विचार नका लोकांचं काय करू. संबंध आमच्याकडे बघून तरी आम्ही हेच सांगायला थांबायचं. आता आम्ही सगळं डोळ्यानं पाहिले. 15 वर्ष बाहेर काढल्या तिथून पुढचे दिवस बरोबर का घाला. समाजावर बरवासा ठेवू नका. कोण काय म्हणणार आहे? समाजाला काय आपण काय चोरून लपून थोडं केलंय? मी याचा बाप आहे, पुरूप आहे, त्याला मान्य आहे. बाकीच्यांचं काय घेऊन बाकीच्यांचं काय देणं? करायचं तुम्हाला? मला नाही समाजाशी काही घेणं देणं. तुम्हाला फक्त तुम्ही कुठंच जायचं नाही आता. आता किती दिवसाने एकत्र आले सगळी. आणि कशाला कुठं आणि मग जायचं? कुठं जायचं? हा. हा तुम्हाला काय घर नाही का दार नाही का? सगळं जागेवर राहिले ना तुम्ही. सगळं जागेवर आहे. पण काय मला अडचण त्याला कसं होतं, मलाच असं माझ्या बुद्धीला नाही, पटत नव्हतं, म्हणून कधी मध्ये 2-4 दिवस झाले का हिला भेटायचं का बा ये बा, मग ही भाकर आणायची, मी खायची, बस संपलं विषय. मी शेजारच्या गावातच काम करत होतो, त्याच्यामुळे काय कुठेतरी कामच करायचं. तुम्ही आता कष्ट बरोबर आहे. तुम्ही जे भोगले. केलंय ते योग्यच केलं. पण चला काही आणि मला माफ कर तू, कारण की पर्याय नव्हता दुसरा, माफी काहीच नका करू मागू शकत माझी. मला माहित नव्हतं काही. मलाच माफ करा दोघं जण आणि इतर आणि हो का तुमच्या दोघांनी एकदा बी आमची बी काय उलट पालट शब्द गेले तुम्हाला, आम्हाला बी ती माफ ती करा. तुम्हाला काय माफ करायचं काय? तुम्हाला तुम्ही जे बोलायचे ते नको ती बोलणारच. बोलून गेलोत आम्ही. बाबा सॉरी, मला पण माफ बरं, करा. चला. मी मगाशी बोलले त्याबद्दल. जातो आम्ही. तुम्ही जरा गावात व्यवस्थित फक्त राहा. जाऊ नका कुठे पाहुणं. नाही नाही इथं. नाही. चला, आणि गावाचा विचार करू नका, समाज काय म्हणून त्याचा आम्ही आहेत सांगायला.